की अजून काय फायनल नाही. नक्कीच गोलंदाजी मार करतो पण पाहतोय विशाल आणि स्ट्रायकिंग एंडला आम्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील आणि पंचांच्या भूमिकेत लेग पंचांच्या भूमिकेत तुषार शिवमारे आणि पंचांच्या भूमिकेत आमचे बंधुराज महेश पवार अण्णा विशाल पाटील गोलंदाजी मार करतो पण पाहतोय पहिला चेंडू स्लोवर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश येतंय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि त्या स्लोवर चेंडूवरती निर्धावपणे हाताळला जातो विशालकडून. पाहिलं गेलं ना सागरदा गोलंदाजी प्रमुख हत्यार एक प्रमुख शस्त्र म्हणून आंतरिक ऊर्जा संघाचं नक्कीच पाहिलं जातं. गोलंदाजी करत असताना एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना कसा असावा तर 4 षटकं हाताळत असताना या आंतरिक ऊर्जा गावाकडे पाहिलं जातं. टायमिंग प्रॉपर चेंडू टप्प्यामध्ये होता. वन बाउन्स गॅदर केला जातोय का नाही. नक्कीच सागर यांच्या पासून दूर जाणारा चेंडू चौकाराच्या दिशेने धावफलकाचा होतो. श्री गणेशा अमरच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिला गेला तर संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती. पंच आपला काही निर्णय असेल तर त्वरित कळवा. वेळ दौडू नका. काय क्वेरी आहे का महेश पवार पंच? मेन पंचांजवळ या. मुख्य पंचांजवळ यायचं आहे. विनोद सर एक क्वेरी आहे जरा. महेश पवार काय आहे प्रश्न काय आहे? चालतंय महेश सर ओके चालतंय. विनोद सरांनी ग्रीन सिग्नल दिलाय. नक्कीच इंस्टाग्रामच्या रील बघून हे चाललंय सर. कुठेतरी थोडंफार ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रयत्न नक्कीच चांगला होता पण निर्णय मेन पंचांनी मुख्य पंचांनी नक्कीच बरोबर दिला. स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 4 चेंडू 4 धावा. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतो अमर जाधव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू अमोल पाटील एसट्यांच्या पाठीमागे चुकी करणार नाहीयेत. स्ट्राईक चेंज होऊन देणार नाहीयेत आणि नक्कीच डॉट डिलिव्हरची सांगता होते. धावफलक 5 चेंडूंचे आणि ती 4 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय कुठेतरी जत्तोजहद कुठेतरी कसरत करताना पाहायला मिळतो आपल्याला अमर जाधव.
बाहेरून पंचांना कोणी सुद्धा आदेश द्यायचे नाहीत. इथे मुख्य पंच आहेत. मुख्य पंचांच्या निर्णयानंतर हा विषय झालाय. पंचांकडे अपील केली आहे. गॉड बिहाइंड द विकेट पण ती अपील फेटाळली. धावफलक एका षटकाच्या अंती जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती. जे कोणी बाहेर असतील ना, पंचांच्या भूमिकेमध्ये जे आहेत ना, त्यांना थोडंफार ज्ञान असेल, आणि जरी ज्ञान नसेल तरी मुख्य पंच इथे अवेलेबल आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ देऊ नये, कारण सकाळपासून पाहिलं गेलं राज सर अगदी वेळेमध्ये सामने पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती संदीप आणि स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय पाटील. नक्कीच एक स्ट्रायकिंग फलंदाज किरोडे संघाचा. नक्कीच इनिंग्स ब्रेकमध्ये करमाळे विरुद्ध उपळ कदमवाडी दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयार राहायचं. अक्षय पाटील चार्ज होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. लोअर फुलटॉस होता, त्या फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केलाय आणि चेंडूला सीमेच्या पार पाठवलंय. धावफलक 6 ने पुढे सरसावतंय. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती संदीपचा चार्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलचा विचार करायचा झाला तर एक चांगलं फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. नक्की बॉल चेक करायला द्यावा लागेल फलंदाजांना. फुटला का? आला गेम बॉल आला सर. महेश बॉल आपल्याजवळ जमा ठेवा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस वरती चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती. पाहिलं गेलं ना, लगातारच्या 2 चेंडूवरती अक्षय पाटीलच्या बॅटमधून फटके आलेत. कुठेतरी चुकी होतीये. फुलटॉस खेळवले जात आहेत संदीप यांच्याकडून. तर लक्ष द्यायचंय की जॉनीमॅन स्पोर्ट्स करमाळे आणि दोस्ती इलेव्हन उपळ कदमवाडी दोन्ही संघांना विनंती असेल, इनिंग्स ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी. स्कोअर कट लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 17 या आकड्यावरती. संदीप पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केला गेला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बैठक फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव होती तिथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न. नक्कीच चुकी होतीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे सरसावतो 19 या आकड्यावरती. अक्षयच्या बॅटमधून धावा येतात. अक्षयला स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संदीप यांच्या गोलंदाजीमध्ये संपुष्टात आलाय. बैठक फटका लगावण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला अक्षयचा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. पंच महेश पवार आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच पंचांचा इशारा जो असेल तो नक्कीच शेवटचा
धावफलक एकने पुढे सरसावते 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत पाहायला गेलं तर 16 धावा खर्च केल्या त्या संदीपने. पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू आणि गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. धावफलक एकने पुढे सरसावतो. धावफलक जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. ज्ञानसागर गोलंदाजी मार्क वरती पाहिलं गेलं तर 14 ते 15 पावलांचा ज्ञानसागरचा हा रनअप आहे. आणि गोलंदाजी करत असताना नक्कीच अमरच्या बॅटमधून फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होती क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावते 25 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं नक्कीच अमरच्या बॅटमधून हा फटका सजवला गेला. त्यानंतर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाकडून थोडीफार चुकी झाली. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर झाले नाहीये. बॅटचं एलिव्हेशन कमी पडलंय. कुठेतरी पाहायला गेलं ना पाहायला गेलं तर तेजस सर आतापर्यंत अमरने 9 चेंडू खेळत आणि त्या 9 चेंडूमध्ये फक्त 8 धावा एकवटल्यात. त्यामध्ये 2 चौकार सोडले तर 60 डॉट डिलिव्हरीज अमर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी प्रेशरमध्ये अमरचं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पण ते प्रेशर रिलीज करण्याची गरज आहे. आणि अक्षयने काहीतरी कानमंत्र नक्कीच दिलाय आणि त्या कानमंत्राचा उपयोग होताना इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जाणारा हा चेंडू. 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. नक्कीच आयोजकांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. श्री सिद्धेश्वर 11 पाडळी विरुद्ध वीर बजरंग बली 11 बेलदारवाडी दोन्ही संघांचे संघनायक तयारीत राहायचे. आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. फटका सजवला अमरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे. पंच इशारा देत आहेत इट्स अ 6. आणि नक्कीच पंचांच्या भूमिकेत एका बाजूला महेश पवार आणि दुसऱ्या बाजूला तुषार शिवमारे. मुख्य पंचांच्या भूमिकेत महेश पवार आणि लेग पंचांच्या भूमिकेत तुषार शिवमारे. जसं तेजस सर तुम्ही म्हटलं तर अमरचे बॉल जास्त झाले त्यानंतर अमरने चार्ज केला. अक्षयचा कानमंत्र कुठेतरी उपयोगी ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलक 6 ने पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 5 चेंडूंच्या अंती 35. अजूनही या षटकातील ज्ञानसागरच्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे.
बॅटची कडा येणारे चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावफलक 1 पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 36 या आकड्यावरती. 3 षटकांचा विचार करायला गेला नक्कीच. चौथ्या आणि निर्णायक षटक आपल्या संघासाठी कोण हाताळणार? ओमकारला प्राचारण केले जाते. चौथ्या षटकासाठी पाहायला गेलं तर पहिलं षटक हाताळत असताना फक्त 4 धावा विशालने खर्च केल्या होत्या. तदनंतर संदीपने 17 धावा खर्च केल्या आणि ज्ञानसागरने पण सुद्धा पाहिलं गेलं तर 15 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 षटकांमध्ये 33 धावा अमर आणि अक्षय या जोडीने एकवटल्या. आता निर्णायक षटक स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्कवरती ओमकार आहे. उंच बांधाचा हा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अक्षय पाटीलच्या बॅट मधून सीमारेषा पार. नक्कीच महेश पवार ज्या प्रकारे भुवी बावडून आपल्या कारकिर्दीमध्ये इशारे देतात त्या प्रकारे महेश पवार मैदानाच्या आतमध्ये इशारा देताना धावफलक 6 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचलं ते 42 या आकड्यावरती. अजूनही ओमकारच्या या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा एकवटणं गरजेचं असेल अक्षय पाटील आणि अमर जाधवला. आपटण्याचा प्रयत्न आणि पंच इशारा देतात इट्स व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. अवांतर्गत हवेमध्ये होती भर. धावफलक जाऊन पोहोचला ते 43 या आकड्यावरती. पुन्हा एकदा व्हाईट +1. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तेजस आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या सामन्यांच्या विवरणामध्ये बदल होतो तर करमाळे संघ विनंती असेल आपण कुठेही जायचं नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये आणि जयमान स्पोर्ट्स करमाळे विरुद्ध दोस्ती 11 उपळे कदमवाडी असा सामना आपल्यासमोर रंगला जातोय. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे तर विनंती असणार आहे एका बाजूला जयमान स्पोर्ट्स कर्म आहे तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 उपळे कदमवाडी. झेलवूडला क्षेत्ररक्षक सोडता ओमकार स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पूर्णत्वास नेतोय आणि अक्षय पाटीलचा खेळ इथेच खल्लास होतोय. झेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा पहिला गडी गारत होतो तो खिरोडे संघाचा. अक्षय बॅक टू द पवेलियन. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करतोय तो आर्यन पाटील. एक डिक्लेअर आली सागरचा. वाईट +1 डिक्लेअर आणि विकेट 1 2 3 4 3 3 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. व्हाईटचा अतिरिक्त धावेसाठी अपील केली जाते आणि त्या अपीलीला कोणतीही दाद मिळत नसताना इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी हाताळली जाते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 46 या आकड्यावरती. नक्कीच आता दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकारची चुकी होतीये आणि त्या चुकीचा भरपाई नक्कीच करावी लागेल. धावफलक फटका सजवला आर्यन पाटील. अमोल पाटील तिथे क्षेत्ररक्षणासाठी अवेलेबल आहेत आणि 5व्या चेंडूवरती आर्यन पाटीलचा खेळ इथेच खल्लास होतोय. नक्कीच गोल्डन डकचा शिकार ठरतो तो आर्यन पाटील.
पाहायला गेलं तर 2 गडी गारद झाले तरी सुद्धा 5 चेंडूमध्ये 11 धावा या षटकामध्ये आलेत. चेतन पाटील, बाळकृष्ण पाटील क्षमा करा, नक्कीच एक लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू खेळत असताना शेवटच्या चेंडूवरती मोठी धाव येईल का, मोठा फटका येईल का. 40+ चा खेळाडू नक्कीच बाळकृष्ण पाटील. टीमचं नाव काय होतं यांचं रे? कळमादेवी स्पोर्ट्स खिरवडे संघाचे संघ मालक लेफ्ट हँडेड डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतो. करमाळे आणि दोस्ती 11 उपयोग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे आणि लगातारचा हॅट्रिक झाली ना सागरला? नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. 46 धावांवरती पाहायला गेलं तर 4 चेंडू नंतर 46 या धावफलकीवरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 47 या आकड्यावरती आणि येणारे 24 चेंडू 48 धावांची गरज असेल तर करमाळे संघनायक पाठवायचा आहे. शिवकुमार पाटील दोस्ती 11 संघाचा कर्णधार राज पाटील इथे उपलब्ध आहे. करतो मॅच पुढे. बघू जरा आराम भेटतो ना, आहेत पोरं. धावफलक 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 24 चेंडू 48 धावांची गरज असेल आणि नक्कीच आर्यन पाटील यांचे पिताश्री यांचं या मंचावरती मी स्वागत करतो. पाहिलं गेलं ना, आयोजन असो किंवा त्यांची टीम कुठेही खेळत असो, नको नको असू दे. लगेच मॅच येणार. नाही नाही 3 ओव्हर. करमाळे संघाने टॉस विन झालाय. दोन्ही संघाचे 12th मॅन समोरच्या कक्षामध्ये पाठवायचं आहे. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. SM11 अंतरी खुर्द यजमान आणि पाहुणा अशी मॅच पाहायला मिळते. टीम मराठा बाणा खिरवडे 47 केल्यात. 48 पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चला पंचा मॅच लगेच चालू करायचे. दोन मातबदार संघ एकमेकाच्या विरोधात जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळेल. 12.00 सरासरीने धावा करायच्या आहेत. 48 पाठलाग करत असताना प्रति षटका गणिक प्रति बॉलवर 2 धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. P1 षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. अक्षयला प्राचार्य करण्यात आलं. आघाडीची जोडी विशाल, त्याच्या साथीला ज्ञान सागर. पहिला बॉल विशाल साठी अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय.
पहिला बॉल वेगाने टाकलाय, जागा बनवत फटका, इम्प्रोव्हायझर स्ट्रोक, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, पहिला वेलकम 4. सुरुवात चांगली पाहायला मिळते या 4च्या मदतीने. ज्ञानसागरच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. 48चा पाठलाग करत असताना, कमालीची सुरुवात करून देत असताना, बॅटिंग करत असताना SM11 अंतरी संघासाठी. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज, गोलंदाजी मार्कवर, राऊंड विकेटने अँगल बनवत बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय, डायरेक्ट हिट, बॅकअप आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावपटलावर धावसंख्या जमवली गेली ती 5. एका बाजूने पाहायला गेलं तर धावा वाचवायच्यात खिरवडे टीमला. 48 पाठलाग करत असताना, पुढचा बॉल अंतरी खुर्द संघासाठी बॅटिंग करत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. विशाल पहिला बॉल डॉट होत असताना पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. जी सुरुवात करून दिली ज्ञानसागरने, त्याच धारणीचे फटके आता खेळावे लागतील. जेवढे डॉट बॉल फेकणार तेवढा दबाव टाकला जाईल अंतरी खुर्द या संघावर. ऑन साइडला बॉल हवेमध्ये लेफ्ट ड्राईव्ह केलाय, बॉल चालला स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, रन घेण्याचा प्रयत्न नकार, फंबल होताना पाहायला मिळतात. कॉलिंग क्रिकेटमध्ये कॉलिंगला खूप महत्व आहे आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावर. सिंगल डबल धावफलक हलतं ठेवलं गेलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर शांत ठेवलं गेलंय. इथे ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेग, गॅप मोठी आहे, बॉल नाही थांबणार, बॉल निघालाय. 4 धावांसाठी चौकार आणि या 4च्या मदतीने कोंडी फोडली गेली आहे, वर्तुळ फोडलं जातं, बॉल फरार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती डबल डिजिटल मध्ये 10 अंकांवर. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना 5 बॉल आणि 10 धावा आतापर्यंत केल्या. 2च्या सरासरीने धावफलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय ज्ञानसागर. पुढचा बॉल इथे ग्लान्स करत बॅटची अतली कडा घेत बॉल झाला लॉंग टॉपला, जिथे एकच धाविताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. स्कोर बोर्डला धावसंख्या बिनबाद 11. जमेची बाब आहे बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅच सिद्धेश्वर पाडली विरोधात बेलदारवाडी. वीर 11 बेलदारवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं आणि पाडली दुसरं षटक फेकण्यासाठी गोल आर्यनला प्राचार्य करण्यात आलंय. सांघिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. करमाळे आणि कदमवाडी. टॉस खेळला जातोय टॉस बॉक्स मध्ये. टॉस का बॉस, टॉस जिंकलाय करमाळे संघाने. कदाचित क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय असावा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 48चा पाठलाग करत असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. 11 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होताना फर्स्ट बॉल, पहिला बॉल फेकत असताना लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून जात असताना पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एक धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली ती 12. 12-0-0च्या सरासरीने धावसंख्या करायच्या बॅटिंग करत असताना अंतरी खुर्द या संघाला. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. कमालीची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सेट झालाय खेळाडू. बऱ्याच बॉल अवधीनंतर षटकार आलाय विशालच्या बॅट मधून. मेन म्हणजे जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना 2 खेळाडू जे आघाडी आलेले आहेत आणि एकही विकेट गमावला नाही.
अंतरी खुर्द या संघाने पायावर टाकलेला बॉल बॉल वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली, स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव येताना पाहायला मिळेल. फरक पडणार नाही. बॅटिंग करत असताना धावा येतात त्यामुळे संघ सुस्थितीमध्ये आहे. SM11 अंतरी खुर्द संघ आपण पाहतोय घरच्या मैदानावर खेळत असताना यजमान विरोधात पावणा अशी ही मॅच आपण पाहतोय. विकेटचा प्रयत्न फिंगर रोल करत असताना धीम्या गतीचा बॉल मधून वेग काढून घेतला. या बॉलवर डॉट बॉलची होते समाप्ती. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि स्कोर बोर्डवर धावसंख्या 19 लागली. कमालीचा खेळ चालू आहे. प्रयत्न करावे लागतील. अजून या 15 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. 48 पाठलाग करत असताना बॉल त्याला थर्ड मॅन रिजनकडे दुसऱ्या क्षेत्राकडे जिकडे एकच धाव येताना पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या दुसरं दशक लागताना पाहायला मिळतोय. 20 विदाउट लॉस. जमीची ताब आहे बॅटिंग करत असताना SM11 अंतरी खुर्द या संघाची. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवर 2 धावा घेतल्या गेल्यात. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं जातं. इतर क्वालिटी आहे खेळाडूंची. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्याचं कॅप्टन बॉलच्या खाली येताना पाहायला मिळाला. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. अप्रतिम टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पडझड पतन होताना पाहायला मिळतं. पहिला ब्रेक थ्रू मिळून देत असताना आर्यन हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. कमालीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर धाव संख्या 20. 20 ला पहिला ब्रेक थ्रो मिळून देतोय. प्रयत्न करावे लागतील. धावा वाचवायच्या असतील तर इथून चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 साठी अमोलला प्राचार्य करण्यात आलंय. मान्यवरांचे देखील आगमन मुख्य व्यासपीठाकडे होताना पाहायला मिळतात. दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. कट करण्याचा प्रयत्न, त्यांचा इशारा येईल वाईट बॉलचा. एकच धाव येताना पाहायला मिळतोय. वाईट आणि वाईट क्रिकेटचा 22 क्रमांक आपण पाहतोय. व्हाईट बॉल ज्या नियमानुसार क्रिकेटचे जे लॉ आहेत त्यातला हा एक 22व्या क्रमांकाचा व्हाईट बॉल. या व्हाईटच्या स्वरूपात एक धाव टोटल मध्ये बदल होईल. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचेल 21 धावा. पुढचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज अमोल. फुल टॉस बॉल, अगदी दिशा दिली असती तर हा बॉल बाहेर गेला असता. मात्र तसं न करता व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. एक धाव येताना पाहायला मिळतोय. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 झाल्यात. 11 बॉल 22 धावा गेल्यात. कॅल्क्युलेटेडने चाललं गेलंय आतापर्यंत. प्रत्येक बॉलवर 2 धावा करायच्या आहेत आणि 2 धावा येताना बघायला मिळतात या मॅच मध्ये. अंतिम बॉल या षटकातील आर्यनचा. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न, बॉल खोदात टाकला होता. षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 ला लागला एक धक्का बॅटिंग करत असताना SM11 अंतरी खुर्द या संघाला. खिरवडे संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळतो. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 11. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या 11. दुसऱ्या षटकात देखील 11 खर्च केल्यात. 11 दुने 22. थोडस रन रेट देखील आता वाढलं जाईल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या जिंकण्यासाठी. 48 पाठलाग करत असताना 12 बॉल 26 ची गरज. 13.00 च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. ऍव्हरेज वाढताना पाहायला मिळेल. जिथे ज्या धावसंख्येचा घोडदौड चालली होती, ज्या धावा येत होत्या 11 बॉल 22 होत्या, त्यानंतर अंतिम बॉल डॉट आला. थोडासा प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज आर्यनचा.
तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. लेजंड खेळाडू बाबू बाळकृष्ण तिसरं षटक बालकृष्ण. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं बऱ्याचदा. 40+ हा खेळाडू या संघामध्ये बॅलन्स संघ पाहायला मिळतोय. लेजंड खेळाडू, सिनियर खेळाडू, ज्युनियर खेळाडूंनी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज. बॉल पडल्यानंतर राईज झाला, खाली राहिलाय. डॉट बॉलची होती समाप्ती. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. बाळकृष्ण कमालीची गोलंदाजी करतोय. थोडस क्षेत्रक्षम बदल करताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ. इथे पाठी गेलाय, एकच येताना पाहायला मिळेल. फरक पडणार नाही गोलंदाजी करत असताना खिरवडे या संघाला. कमालीचा गोलंदाजी करत असताना बाळकृष्ण संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आपला नॅचरल खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस पुढे येऊन खेळलाय. विशालच्या बॅट मध्ये येतोय. 6 धावांसाठी लॉंग ऑन क्लिअर करत असताना ठोकलाय विशालने षटकार. या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. अंतर कापत चाललंय, अंतर कमी होताना पाहायला मिळेल. याच फटक्यांची नितांत गरज आहे बॅटिंग करत असताना अंतरी खुर्द या संघाला. अजून 9 बॉल 19ची गरज जिंकण्यासाठी. इथे अडवा बॅटने बॉलला भिरकावलाय. फाईन लेग कडे गोशांकी चित्र जिथे एकच धाव येताना पाहायला मिळेल. एक धाव खूप महत्वाची आहे मॅच मध्ये. आदरणीय हनुमान पाटील साहेबांचं आगमन पाहायला मिळतं मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर त्यांच्या समवेत शामराव पाटील साहेबांचं आगमन पाहायला मिळतं मुख्य व्यासपीठावर. आपले देखील साहेब मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया जिथे मॅचच्या दिशेने या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना VIP डाईज वर मांडण्यावर पाहतोय. लक्ष आहे या मॅच कडे. 18ची गरज अजून लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून जाणारा अँगल क्रिएट करत असताना बॉल फेकताना अतिरिक्त मध्ये भर पडेल. या एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 31 धावा. 17ची गरज. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 17ची गरज. कमालीचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दबाव टाकायचा दुसऱ्या बाजूने. एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर क्रिएट करेल आणि एखादा जर बिग हिट आला तर या मॅच ची पूर्णपणे हवा काढू शकतोय. 4 बॉलचा खेळ अजूनही संपन्न झालाय. 17 धावांची गरज. 31 धावा. 17ची गरज. पुढचा बॉल विशाल साठी बिगिटचा प्रयत्न. रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. इथे संधी निर्माण झाली होती. बॅकअप आपण पाहतोय. चेतन आले होते बॉलच्या खाली. लेजंड खेळाडू आणि या संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. या खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातो. खिरवडे मैत्रीपूर्ण मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ एका बाजूला अमोल भाऊ यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला चेतन भाऊ यांचा संघ. दोन संघ एकमेकाच्या विरोधात फाईट करत असताना बॉल मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. मंकी विकेटचा प्रयत्न आणि फलंदाजाला जावं लागतो प्रयत्न. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हटलं जातं आणि फलंदाज मंकी विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज कमालीचा डोक्याचा वापर केला गेलाय आणि विशाल या फलंदाजाला माघारी जावं लागतं. अशीच किरण होतं. हा खेळाडू ज्या संघाचा अंतरिक खुर्द संघाचा प्रमुख खेळाडू होता थोडासा पुढे गेला आणि त्याला माघारी जावं लागतंय. आता दबाव टाकला गेला या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालाय. थोडासा निराशा हताशा आणि फलंदाजाला
मशीन शांतता पाहायला मिळते आंतरिक खुर्द या संघाच्या खेम्यात. 7 बॉल 16ची गरज. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वर सागरला प्राचारण करण्यात आलंय. अमोल त्याच्या साथीला सागर ही जोडी आता पाहायला मिळतोय. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. 16ची गरज. इथून बिगिट आला तर मॅच मध्ये मजा येईल. या बॉलवर भूतो ना भविष्य. अमोलला षटकार ठोकावा लागेल. कमाल हिची मजा येईल. हा बॉल महत्वाचा आहे. डॉट आला तर मजा येईल. इथे झेल सुटला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झेल सुटला गेला. अमोल या खेळाडूला मिळतो जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र सोपा झेल सुटला जातोय. 6 बॉल 15ची गरज. अंतिम 6 बॉल 15ची गरज. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असतील. लक्ष असेल पूर्णपणे या क्रीडा नगरीमध्ये जिथे धावा करायच्यात. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज. धाव संख्या धावपटलावर जाऊन पोहोचली ती 33. 33 ला 2 धक्के लागलेत बॅटिंग करत असताना प्रथम दर्शनीय आंतरिक खुर्द या संघाला. 11च्या सरासरीने धावा गोळा केल्या गेल्यात आतापर्यंत. आणि अंतिम षटक भैरवचे षटक या 6 बॉल मध्ये 15ची गरज. थोडा व्यासपीठावर शांतता पाळायची आहे. मॅच खूप रोमांचक होताना असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 15ची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाही. येणारे 6 बॉल 15ची गरज. अमोलला पराक्रम करावा लागेल. विक्रम करावा लागेल. विक्रम केले जातात आणि विक्रम मोडले देखील जातात. या मॅच मध्ये उलटफेर होईल का? गोलंदाजी मार्कवर गणेश अंतिम षटक फेकत असताना 15 धावा वाचवायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने अमोलला धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल एकूण टप्प्याचा बॉल हुक करायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेग प्रचंड या बॉलवर पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल बायच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मध्ये अंतर कमी होईल. 34 अजून या धावा करायच्या आहेत. ते जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि झेल सुटला गेलाय. बॉल सीमा पलीकडे 6 धावांसाठी येतोय. दमदार षटकार. या 6ने मॅच मध्ये पूर्णपणे मजा येणार. धाव संख्या धावपटलावर जाऊन पोहोचली ती पोटी 40 धावा. आता धावा करायच्या. 4 बॉल 8ची गरज. सामना रोमांचक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. एक बॉल महत्वाचा आहे आता या मॅच मध्ये. कमालीची बॅटिंग करत असताना सागर मैदानाच्या आतमध्ये धाडलाय. 4 बॉल 8ची गरज. प्रत्येकाला हवा असणारा हा सामना. असा सामना होणे नाही परत एकदा. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 4 बॉल 8ची गरज. गोलंदाजावर हवी ठरताना पाहायला मिळतो फलंदाज सागर. पुढचा बॉल इथे लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. दबाव टाकला गेलाय. पंचांचा इशारा जो व्हाईट बॉलचा. समीकरण बदलताना टाळ्या सिट्ट्यांचा आवाज दुमदुमायला लागलाय. व्यासपीठावर आवाज टाळ्या सिट्ट्यांचा येताना पाहायला मिळतोय. SM11 आंतरिक खुर्द आणि त्यांचा चिरंजीव अमोल यांचा चिरंजीव एन्जॉय करतोय हा मॅच. कमालीचा सामना. या मॅच मध्ये चेअर अप करण्यासाठी अमोल यांना त्यांचा मुलगा टाळ्या सिट्ट्यांचा आवाज इथे दुमदुमायला लागलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन. बॉल फरार. खराब क्षेत्ररक्षण. सीमा रेषा ओलांडताना सागरच्या बॅट मधून तो षटकारानंतर चौकार. कमालीची बॅटिंग. डेट ओव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होऊ शकत. येणाऱ्या 3 बॉल 3 धावांची गरज. आयोजकांचा आवाज पहा. या मॅच मध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना अंतिम क्षणापर्यंत हा सामना झुकवलाय. कमालीचा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. चर्चा 3 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रेशर टाकला गेला गोलंदाजावर. मात्र इथून गणेशने जर डॉट बॉल फेकला तर या मॅच मध्ये मजा येणार. पुनरागमन करू शकतोय. इथून येणारा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून बॅटिंग करत असताना
सागर या खेळाडूला चांगला खेळ करायचा. दुसऱ्या बाजूने त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एखादा डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे मजा येईल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही या मॅच मध्ये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल दिशा दिल्या ग्लान्स करत सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. डेंजर एंडला थ्रो केला गेलाय. 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. 2 बॉल 1. मित्रांनो सामना आवडला असेल तर 2 रन आले झाले पाहिजे मॅच साठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतरी खुर्द विरोधात किरवडे 2 मातबदार संघ एकमेकाच्या विरोधात हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अश्विन टायलनं क्षेत्ररक्षण सजवलं गेले आता आतमध्ये. कमालीचा मॅच सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे आता. 2 बॉल 1 धावेची गरज. गणेश की सागर, सागर की गणेश, आता हे बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. आणि व्हाईट वर हा सामना जिंकलाय